आता दुसरा भाग. नर्मदा खोऱ्यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. पश्चिम वाहिनी असलेली नर्मदा नदी कुठे उगम पावते? अमरकंटक पर्वतात. तेथून ती मध्य प्रदेशातून प्रवास करत सध्याच्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यांच्या सीमांना स्पर्श करते. डायरेक्ट आपल्या हद्दीतनं वाहत नाही, टच करते बॉर्डरला. पुढे गुजरातमध्ये प्रवेश करते. अंकलेश्वर जवळ ती अरबी समुद्राला मिळते. तत्पूर्वी गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर नर्मदेवर सरदार सरोवर प्रकल्प नावाने महाकाय प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या महाकाय धरणासाठी महाराष्ट्रातील 33 खेडी विस्थापित झाली होती. मोठ्या प्रमाणावर जंगल पाण्याखाली गेले. मात्र या प्रकल्पातून महाराष्ट्राच्या हिश्श्यासाठी पाण्याचा एक थेंबही राखीव ठेवण्यात आलेला नाही. तथापि आपल्याला महाराष्ट्राला सरदार सरोवर प्रकल्पातून वीज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणाल सरदार सरोवर प्रकल्पातून महाराष्ट्रासाठी एक थेंबही पाणी मिळणार नाही असं तुम्ही म्हणतात, आणि मग टनेलद्वारे पाणी उचलण्याचा कोणती योजना आहे? तुमच्या मनात शंका येऊ शकते. शंका तुमची बरोबर आहे, रास्त आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासाठी जे 10.90 TMC पाणी आहे ते नर्मदा खोऱ्यात आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या आपल्या नंदुरबार जिल्ह्यातली धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यालगत सातपुडा पर्वतातून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत, खडकी, लेकडा, वेलखेडी, मोंद्रा, रातबर्डी, शेलकुई, अशा काही नद्या नर्मदेला मिळतात. त्या महाराष्ट्राच्या हद्दीतल्या, त्यांचं पाणलोट क्षेत्र महाराष्ट्रातले. त्या महाराष्ट्राच्या हद्दीतील नद्यांच्या पाण्यावर स्वाभाविकच महाराष्ट्राचा हक्क आहे. नर्मदेच्या वाहत्या पाण्यावर नाही आणि सरदार सरोवर प्रकल्पात साठवलेल्या पाण्यावर आपला हक्क नाही. या 10.90 TMC पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क आहे, तो मान्य करण्यात आलेला आहे.